विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। नमस्कार। शेतकऱ्यांच्या मड्यावर व्यापारी जगवल्या जात आहेत। फडणवीस साहेब म्हणत आहेत की शेतकऱ्यांचा कांदा आम्ही 13 रुपये किलोनी खरेदी करू आणि उपकार केल्यागत भाषण ठोकून गेलेत। कुणाचा कांदा खरेदी करणार तुम्ही? शेतकऱ्यांना तर अगोदरच आपला कांदा 1 रुपये 2 रुपये किलोनी विकला आहे। काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या ढिगाला आग लावली, काहींची गंजी जागेवर सडलेली आहे, काहींनी कांदा रस्त्यावर फेकला, काहींनी शेतात फेकला। शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यायचे तरी कुठले? कुठल्या शेतीमालाला भाव उरलेला नाही। ही बेभरोशाची शेती म्हणजे वेश्या व्यवसायासारखी झाली आहे। कुणी पण यावा आणि शेतकऱ्यांचा ढोल वाजवावा। आज सोयाबीन 7,500 रुपये प्रति क्विंटल जात आहे आणि कापूस 9,500 रुपये प्रति क्विंटल जात आहे। पण कुठल्या शेतकऱ्याच्या घरात आज सोयाबीन आणि कापूस आहे? ऐन खरीपच्या तोंडावर ही मालाची भाववाढ म्हणजे शेतकऱ्यांना महागड्या बियाणांचा फटका बसणार। शेतकऱ्याच्या मानेवर ओझ्याचा झू देऊन हे ऐतखाऊ लोक देशांची संपत्ती लुटत आहेत। खरे पॅरासाइट परजीवी तर हे लोक आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचं रक्त शोषण केलं आहे। ग्रामपंचायत पासून विधान भवनापर्यंत, शेतीपासून व्यापारी केंद्रापर्यंत, झोपडवस्तीपासून महानगरापर्यंत यांनी शेतकऱ्यांची लूट केली आहे। या उजव्यांकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं म्हणजे तमाशाच्या फडात कीर्तनाची अपेक्षा ठेवण्यासारखं होईल। जय हिंद, जय भारत।